इथं मला सरांनी जे खेडकर सर आहेत यांनी उत्कृष्टरित्या मला टॉलायचं 7 ते 8 नमुनीचे पापड राहतात माझे. गाव कुठलं तुमचं? हो, बचत गटातील महिला स्वतः हाताने LED लाईट, ते बल्ब, हे बॅग, आम्ही गटाचे एक ग्रुपच आहे. काय काय बनवलं? आपलं वाटी, प्लेट, नाश्त्याचे प्लेट. किती दिवसापासून करताय तुम्ही? इथे येऊन किती दिवस झालं? 3 दिवस झाले, 4 दिवस झाला. कसं वाटतं? महिला येतात. चांगलं विकतंय का? विक्री चांगली होती. भाकरीना चुलीवर बनवतो आणि त्या महिला म्हणजे आमच्या मुलांचे सगळे असे छोटे छोटे कपडे लावले, ते असे कळाचे टकोचे लावलेत आणि सगळं मसाले, कच्चे मसाले पण विकले. कोणतं गट आहे? कुरकुरेपेक्षा एक ऑप्शन पाहिजे वेगळं म्हणून आम्ही आता ज्वारी आणि बीट स्टॉल लागलेले आहेत. हे तुम्ही ती महिला बचत तर्फे लावलेलं आहे का? आहेत कुणी असं स्वतः काय विणकाम हे ते. नमस्कार, टुडे समाचार मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय घडतं आणि शहरात काय घडतं तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव शहरामध्ये इथे पोहोचलेलो आहे. लेडीज क्लबला इथं आता आलेलो आहे आणि इथं खेळ पैठणीचा असा एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये अनेक असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले होते. त्यातला एक उपक्रम आहे इथं जेणेकरून की हे फळ वगैरे जे बी असतात ते अनेक केळीची फळं असे म्हणजे अनेक उपक्रम राबवण्यात आलेले होते. खेळ पण घेण्यात आलेले होते. आपण इथं आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत नेमकं हे उपक्रम कसा राबवण्यात आला होता. काय नाव तुमचं? माझं नाव अमोल सुखदेव भवर, राहणार हाशेगाव, केस तालुका, कळंब, जिल्हा उस्मानाबाद इथून आलेलो आहे. मी इथं मला सरांनी जे खेडकर सर आहेत यांनी उत्कृष्टरित्या मला मार्गदर्शन करून इथं माझ्या प्रोजेक्टचं वेगवेगळ्या साईजमध्ये, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये विक्रीसाठी माझा स्टॉल लावण्यासाठी मदत केली. बघा, आपण इथं खेळ पैठणीचा असा इथे हे कार्यक्रम घेण्यात आलेला होता. आपल्यासोबत काय इकडे पण अजून काही दुकानदार आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. ते नेमकं कायसाठी उपक्रम बोलताय का? बरं, हे दोघं एकच स्टॉल आहे यांचा. आपण तिकडे जाणार आहेत पलीकडे. तिकडे पण स्टॉल लागलेले आहेत, तिकडे पण लागलेले आहेत. आपण थेट त्यांच्याशी जाऊन विचारणार आहेत. तर तसाच एक स्टॉल लावण्यात आलेला होता. इथंच काय नाव तुमचं? लय हसताय बा, लय हसताय म्हणलं. काय नाव तुमचं? शुभांगी विकास माने. बरं, काय स्टॉल लावलाय? माझे पापडाचे स्टॉल आहेत. 7 ते 8 नमुनीचे पापड राहतात माझे. गाव कुठलं तुमचं? तुगाव, येणेगिरी तुगाव आहे. हा, हे कुणातर्फे लावण्यात आलेलं आहे? हे उमेद तर्फे म्हणून लागलो. तुमचं काय गट बीट आहे का तसलं काय? नाही नाही, गट आहे आमचा. कोणचा आहे? सरस्वती महिला उमेद गट आहे. त्यातर्फे लावण्यात आलं. हा, हे उपक्रम कुठे कुठे राबवले जातात? आमचे जिथे स्टॉल लागतील तिथे जात आहोत आम्ही. हैदराबाद, उमरगा, सोलापूर, कोल्हापूरला गेलेलो, पुण्याला गेलेलो आहे आम्ही. दिल्लीपर्यंत जाऊन आलेलो आहे. कोण बनवतंय? हे आम्ही स्वतः बनवतो. कुठं बनवत आहे? हा, कुठं बनवत आहेत? घरी का कुठं? गावातच घरीच बनवतो आम्ही. 10 महिला आम्ही मिळून करतो. मिळून करताय? इथं किती दिवस झाला? 3 दिवस झाला, 4था दिवस आहे. असं वाटतंय? छान वाटतंय. बघा, इथं आपण हे खेळ पैठणीचा असा या इथं घेण्यात आलेला होता. खेळ पैठणी साडीचा असा उपक्रम इथं राबवण्यात आलेला होता. इकडे पण काही महिला आहेत, इकडे पण काही महिला आहेत, इकडे पण आहेत. इकडे स्टॉल लावलेला आलेला आहे. आपण त्यांच्याशी जाऊन विचारणार आहेत नेमकं काय नाव तुमचं? अर्पिता बेळंबे. काय ह्याचा स्टॉल लावलेला आहे? प्रत्येक गोष्ट, पापड, मसाला, ब्लाउज पीस, साड्या, मोतीचे वगैरे जे ह्याच्यामध्ये आपल्याला लग्नात देतात सगळ्या प्रकारच्या वस्तू भेटतात आपल्याला. गाव कंटेगूर, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. हे जे तुम्ही बनवलेलं आहे स्वतः बनवलेलं आहे का कसं आहे? हो, बचत गटातील महिला स्वतः हाताने LED लाईट, ते बल्ब, हे बॅग सगळे स्वतः हाताने बनवले. बल्ब पण स्वतः बनवतात? हो, त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे बचत गटाच्या महिलांना, त्यांनी स्वतः बनवले. बघा, इथे महिला जे आहेत ते स्वतः बनवतात प्रोडक्ट, जे पण काय प्रोडक्ट असतात त्यांचे, आणि ते बनवून इथं अनेक अशा ठिकाणी जाऊन ते स्टॉल लावतात आणि स्टॉल लावून जे आहे ते त्यांचं मार्केटिंग करतायत. तसेच आपल्यासोबत काय महिला आहेत तिथं आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. कोण बोलणार आहेत? या बघा, इथं काय महिला आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. काय नाव तुमचं? वर्षा भीमढगे, राहणार कोळसे तालुका, उमरगा, जिल्हा धाराशिव. हे तुम्ही काय स्टॉल लावलेलं? काय चालवलं? लहान लेकराचे लॅगीज आहेत, पुन्हा गाऊन आहेत, ब्लाउज पीस आहेत, पापड, शेवाया, कुरड्या, चिप्स वगैरे आहेत. हे तुम्ही सगळं आम्ही घरात बनवलेलं आहे. सगळं घरी बनवलेलं आहे? घरी बनवलंय. कशाच्या माध्यमातून बनवताय?
कशाच्या माध्यमातून मग तुम्ही एकटेच बनवतायत का? गटाच्या माध्यमातून बनवलेलं आहे, सीएफ घेऊन बनवलेलं आहे. इथं नाही तुम्ही आम्ही गटाचे एक ग्रुपच आहे. काय काय बनवतात? सगळं सर्व बनवतो आम्ही. सर्व बनवतात. हो, पापड, कुरड्या, शेवाया, चिप्स, कपडे. इथं आल्यावर लोकांचा प्रतिसाद कसा वाटतो तुम्हाला? छान वाटलं प्रतिसाद. बघा इथं आल्यावर लोकांचा प्रतिसाद पण ह्यांना चांगला वाटतो असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तसंच आपण तिकडे जाणार आहे, तिकडे पण स्टॉल लागलेले आहेत, तिकडे पण लागलेले आहे स्टॉल. आपण ह्यांच्याकडे जाऊन विचारणार आहेत नेमका स्टॉल कशाचा आहे आणि यांनी कशासाठी लावला होता. गट हे असं एक उपक्रम आहे, त्या गटाच्या माध्यमातून हे जे आहे ते स्टॉल लावतात आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून जे आहे ते उपक्रम राबवतात. काय नाव तुमचं? काय काय लावलं तू? काय पत्रवाळे, अगरबत्ती, तुम्ही स्वतः करताय? हे कुठलं गाव कोणतं आहे? उमरगा तालुका, उमरगा तालुका. गाव तालुका. हे जे आहे ते तुम्ही स्वतः बनवले? काय काय बनवलं? अगरबत्ती, पत्रवाळी, हे आपलं वाटी, प्लेट, नाश्त्याचे प्लेट. किती दिवसापासून करताय तुम्ही? 2 वर्ष झालं सर. 2 वर्ष झालं हेच करताय? बरं इथं आल्यावर धाराशिव मध्ये कसं वाटतं? लोक जे आहेत येतात, महिला येतात, कसं वाटतं? तसं व्यवसाय करायला आपलं असं छान वाटतंय सगळं विकायला करायला. बघा इथं धाराशिव मध्ये इथं काही महिला येतात, इथलं काही लोक येतात, तसेच इथं पण काही अजून महिला आहेत, इकडे पुरुष आहेत. म्हणजे काय बोलतात का काय माहित नाही, पण इकडे तर काय महिला आहेत. आपण त्यांच्याशी जाऊन विचारणार आहे की नेमकं हे जे उपक्रम जे राबवतात ते कशा पद्धतीने राबवतात आणि काय करतात ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. काय नाव तुमचं? कल्पना नितीन चंदनशिवा, गाव? काकरेंदा. हे काय केलं? काय आहे? हे स्टेशनरीचं सामान आहे जे आम्ही होलसेल मधून आणतो आणि विकतो. तुम्ही कुणाच्या गटाच्या वगैरे माध्यमातून आहेत का असंच आणताय तुम्ही? गटा माध्यमातून आणतो. कोणतं आहे? 10 महिलाच्या ह्याच्यातून घेऊन येतो, आधार महिला स्वयंसहायता. इथे येऊन किती दिवस झालं? 3 दिवस झाला, 4 दिवस झाला. कसं वाटतं धाराशिवच्या महिला ती आहेत ती? विक्री होते चांगली, म्हणजे सर्व महिला येतात, पाहतात, घेतात. अँटिक वस्तू जे असेल ते जास्त घेतात त्यांनी, म्हणजे चांगली वस्तू दिसेल ते घेतात ते. लोकांचा प्रतिसाद कसा वाटतो इकडे? जास्त पैकी येतात महिला. महिलांचा आहे म्हणून ते उत्साह वाढवण्यासाठी आपला, त्याच्यासाठी ते महिला येतात इथं. बघा महिलांची आहेत ती महिलांसाठी उपक्रम राबवण्यात येत आहेत आणि त्या महिलांनी इथं उपक्रम राबवण्यात आलेला होता. तर तिकडे पण काही महिला आहेत, तिकडे पण काही आहेत ज्यांनी स्टॉल लावलेला आहे. तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने स्टॉल लावण्यात आलेला आहे आणि काय नाही आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. काय नाव तुमचं? खैरून शेख. हे काय आहे? हे बॉबी आहे, बॉबी पासून तयार झालेले रुपयाचं सामान आहे, काय तिकीट आहे. हे जे तुम्ही जे केलेलं आहे घरीच केलेलं आहे का कुठं केलेलं आहे? घरी आहे. हे तुम्ही कोणत्या माध्यमातून केलंय का तुम्ही सेपरेट केलेलं आहे? आमचं स्वतःच स्वतःच केलंय. गट वगैरे कसं काय? कोणता गट आहे? आमचं आहे. त्याच्या माध्यमातून केले. धाराशिव मधल्या जे महिला आहेत त्यांना प्रतिसाद कसा वाटतो? म्हणजे येतात त्या महिला? महिला येतात. येतात. चांगलं विकते का? विक्री चांगली होती का? हो, चांगलं होतं. बघा इथेच आपण आलेलो आहोत धाराशिव मध्ये आणि इथं खेळ पैठणीचा असा हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता आणि आजचा कार्यक्रम आजचा लास्टचा दिवस आहे त्या कार्यक्रमाचा. उद्या पण आहे वाटतं बहुतेक. आपण त्या महिला आहेत आपल्याला त्यांच्यासोबत जाणून घेणार आहे की नेमकं ते कशा पद्धतीने हे जे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, नेमकं काय काय कार्यक्रमामध्ये ते आपण थेट जाणून घेणार आहोत. काय नाव तुमचं? माझं नाव सुनीता राजू पवार. हे काय केलं तुम्ही? काय आहे हे बाजरीच्या कडक भाकरी आहेत. हे आम्ही ना ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी ना चुलीवर बनवतो आणि त्या महिला म्हणजे आमचे एक बचत गट आहे व्यवसायी, त्या महिला बनवतात आणि मग आम्ही स्टॉलला लेबलिंग पॅकेलिंग करून विक्रीला आणतो. गाव कोणतं आहे तुमचं? गाव आमचं सास्तूर. तिकडून इकडे आला? हो, लोहारा तालुका सास्तूर गाव. धाराशिव मधल्या महिला जी येतात तिकडे नागरिक जी येतात ते कसा वाटतं नागरिकांचा प्रतिसाद तिकडे? खूप छान वाटतं सर, कारण इथलं प्रतिसाद खूप छान आहे आणि महिला आम्हाला प्रोत्साहन मिळतं सगळ्यांचं बघून, असं की स्टॉल मध्ये महिला आम्हाला उतरायचं, त्याच्यामध्ये मार्केटिंग मध्ये उतरायचे, उद्योग स्वतः केला पाहिजे. मग आमचं हे विक्रीला चालल्यापासून आम्हाला पण भरपूर आनंद वाटतोय. आनंद वाटतोय? हो, आनंद वाटतोय. बघा इथे धाराशिव मध्ये आपण आता तिकडे जाणार आहे, तिकडे पण काही महिला आहेत, आपण तिकडे जाणार आहेत, तर तिकडे जाऊया. बघा आपण इथं खेळ हा पैठणीचा या ठिकाणी इथं आलेला आहोत आणि इकडे पण काही महिला होत्या. आता इकडे आपण दुसऱ्या जिकडे स्टॉल चालू आहे ते पहिली बाजू झाली, पहिली गल्ली जी आहे ती पहिली गल्ली आहे, हे जी आहे ती दुसरी गल्ली आहे स्टॉल लावण्याची. असे 2 गल्ल्या होत्या, अशा अनेक गल्ल्या आहेत पलीकडे. पण आपण तिकडे पण जाणार आहेत आणि इकडे काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. काय नाव तुमचं? माझं नाव शबाना सादिक.
गाव गाव काय हे काय लावलं तुम्ही, काय आहे? हे आम्ही लहान मुलांचे सगळे असे छोटे छोटे कपडे लावले ते असे खणाचे टपोचे लावलेत आणि सगळं गाऊन परकर हे असं सगळं लावलेलं आहे लहान लेकरांचे छोटे. हे जे तुम्ही विकत आणले का कसं आणलेलं आहे? हे आम्ही असं मशीनवर तयार केलं. हे खण स्वतः तयार केलं? आम्ही स्वतः तयार केलं शिवून. हो. बघा, यांनी ते स्वतः तयार करतात, जे आहे त्यांचे प्रोडक्ट जे आहे ते स्वतः तयार करतात. पण इकडे पण काय महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं? काय नाव तुमचं? तुम्ही बोलणार आहेत, बरं ठीक आहे. काय नाव तुमचं? वर्षा श्रीकांत चौगुले, राहणार आळणी, तालुका, जिल्हा धाराशिव. हे काय आहे, हे तुम्ही जे केलेलं आहे ते कशा पद्धतीने आहे? माझं साडीचं दुकान आहे. साडी, ज्वेलरी, कच्चा मसाला पण विकला, साडी विकली, खरेदी विक्री प्रतिसाद भरपूर दिला महिलांनी पण गटातल्या. मसाले, कच्चे मसाले पण विकले. कोणतं गट आहे? गणेश. हा, येऊन किती दिवस झाले तुम्हाला? आज पहिला दिवस आहे. पहिला दिवस. पहिला दिवस धाराशिव मधले जे नागरिक येतात त्यांचा प्रतिसाद कसा वाटतो? चांगला वाटला प्रतिसाद. हो चांगला आहे प्रतिसाद. हो, प्रतिसाद चांगला. बघा, आपण इथं धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो आहोत आणि इथं काय अजून काय आपल्या सोबत इकडे मामा पण आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. इकडे पण काही आहेत, ह्यांनी इथं असे काय अनेक पैसे उपक्रम इथं राबवण्यात आलेले आहेत. तसेच आपल्या सोबत अजून येत आहेत. काय नाव तुमचं? माझं नाव ऋतुजा लांडे. मी सध्या धाराशिवची आहे, पण मी न्यूट्री फार्मला रिप्रेझेंट करत आहे आणि आमचे जे स्नॅक्स आहेत ते एक हेल्दी स्नॅक्स म्हणून आम्ही एक मुलांना कुरकुरेपेक्षा एक ऑप्शन पाहिजे वेगळं म्हणून आम्ही आता ज्वारी आणि बीटरूटचे स्नॅक्स आणले जे हेल्दी राहतील. हे सगळं सध्या. इथं हे जे तुम्ही जे केलेलं आहे ते तुम्ही स्वतः बनवत आहे का बाहेरून आणताय? नाही, आम्ही आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे. स्वतःचं प्रोडक्ट हा, स्वतःचं प्रोडक्शन आहे. असे तुम्ही इथं धाराशिव मध्ये तुम्ही एकटेच आहात का असे अजून आहेत कोणी? नाही, सध्या तर आम्ही हे जे आमचं प्रोडक्ट आहे ते सध्या आम्ही स्वतःच देत आहेत धाराशिव मध्ये. काय वाटतंय धाराशिव मधले जे नागरिक आहेत ते कसे आहेत? ठीक आहे, घेत आहेत. म्हणजे ज्यांना जे थोडे हेल्थ कॉन्शियस आहेत किंवा ज्यांना वाटते की नाही बाबा आपल्या लेकरांना काहीतरी ठीक आहे एक्सपेन्सिव्ह आहे थोडं बट हेल्दी ज्यांना पाहिजे ते घेतात हे प्रोडक्ट. बघा, इथं आपण धाराशिव शहरामध्ये इथं आलेलो आहोत. इकडे पण काय अजून महिला आहेत, आपण पलीकडे जाणार आहे तर थेट पलीकडे जाऊया. इथं साड्याचा पण स्टॉल लावण्यात आलेला होता आणि खेळ पैठणीचा हे काय आहे, हे खेळ पैठणीचं म्हणजे पैठणी नेमकी कशी आहे काय आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार. काय नाव तुमचं? अजित तवले. हेच तुम्ही जे स्टॉल लावला ते कशा पद्धतीने लावलेला आहे? सर, हे आपण सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी स्टॉल लावला इथं, कारण की महिलांना पण कळावं की मुक्ताई म्हणजे काय आहे. त्यासाठी आपण हा स्टॉल इथं लावला. तर इथं जो खेळ भरलेला आहे खेळ पैठणीचा त्याच्यामध्ये आपण स्पॉन्सर केलाय. त्याच्यामध्ये सर आपण 3 पैठणी दिलेत. काल पण सर त्यात राबवण्यात आलता खेळ, त्याच्यामध्ये आपण 4 पैठणी दिलेत प्राइज. आज पण आपण 3 पैठणी प्राइज मध्ये देतोय. पैठणी जे आहे ते अंदाजे किती रकमाचे असतात? सर सर्वसाधारण 1000 रुपयापासून आपण 6000 रुपयापर्यंत गिफ्ट दिलंय आता देताना. तर हाय प्राइज ही पहिली प्राइज दिली आपण 10,000ची पैठणी दिली पहिली आणि ते अशाच पद्धतीनं बाकीचे पण प्राइज दिले. इथं खेळ हा पैठणीचा राबवण्यात आलेला होता आणि इथं ह्यांनी साड्या इथे दिलेल्या आहेत. पैठणी साड्या 1000 रुपयापासून 6000 रुपयापर्यंत 7000 रुपयापासून त्यांनी साड्या इथं बक्षीस म्हणून इथं ठेवण्यात आलेल्या होत्या. ती ह्यांच्याच मार्फत बक्षीस इथं ठेवण्यात आलेलं होतं. तर आपण तिकडे जाणार आहेत, अजून काही तिकडे स्टॉल आहेत, आपण तिकडे जाऊया सर. इथं खाण्यापिण्याचे सगळे स्टॉल लावण्यात आलेले होते. समोसे, वडापाव असे अनेक असे पाणीपुरी म्हणजे अनेक असे खाण्यासाठी जे लागतं त्याचे पण स्टॉल लावण्यात आलेले होते. तर आपल्यासोबत ते आहेत की ज्यांनी इथे स्टॉल लावला होता ते आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. काय नाव तुमचं? आकाश शिंदे. कुठले आहेत तुम्ही? येडशी. हे जे स्टॉल जे लावलाय तुम्ही हे कशासाठी लावले? ते महिला बचत गटाचे स्टॉल लागलेले आहेत. हे तुम्ही ते महिला बचत तर्फेच लावलेलं आहे का तुमचं? महिला बचत गट लावलेला आहे. किती दिवस झालं लावलं? हे आता 3रा दिवस आहे. धाराशिव मधले जे नागरिक जे आहेत ते प्रतिसाद चांगला देतात. हो, 1 नंबर देते. प्रतिसाद चांगला आहे. किती दिवस चालू राहणार? हे रविवारपासून चालू राहणार आहे. इथं काय काय उपक्रम राबवण्यात आलेले आहेत? इथं पैठणीचा खेळ असे बरेच कार्यक्रम चांगले कार्यक्रम चालू आहेत. हा, बघा, इथं अनेक असे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. त्यातलेच एक उपक्रम होता हे जे इथं खाण्यापिण्याच्या सहित वस्तू लावण्यात आलेल्या होत्या. तर आपल्यासोबत अजून काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. त्यांनी पण इथं काय नाव तुमचं? हे जे तुम्ही काय केलेलं आहे, काय आहे तुमचं? काही धपाटे, मट्टा आणि मिरची भजे, बेसन भाकरी. कुठले आहेत तुम्ही? धाराशिव, शिंगोली. शिंगोलीचे आहे. हे तुम्ही कशा मार्फत केलेलं आहे? उमेद अभियानामार्फत, गटामार्फत. गटामार्फत. कोणचा गट आहे? श्री गणेश गट. श्री गणेश गट आहे. हो. इथे अजून काय काय उपक्रम राबवण्यात आलेले आहे?
भरपूर काय आहे, कुणाच्या हस्तकला आहेत, कुणी असं स्वतः काय विणकाम हे ते असं खाद्यपदार्थ हे. धाराशिव मधले जे नागरिक हे येत आहेत कुठून येत आहेत का धाराशिव मधून येत आहेत का सगळ्या जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून सगळ्या ह्याच्यातून येतात. लोकांचा प्रतिसाद कसा वाटतो तुम्हाला? छान आहे, छान आहे. चांगला प्रतिसाद मिळाला. बघा इथं लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आपण धाराशिव शहरामध्ये इथं लेडीज क्लब या ठिकाणी इथे पोहोचलेलो होतो आणि इथं खेळ हे पैठणीचा असा इथं बचत गटामार्फत इथं ठेवण्यात आलेला होता. हे बचत गट जे आहे ह्या बचत गटानिमित्त इथं आणि अनेक असे उपक्रम राबवण्यात आलेले होते. इथं स्टॉल लावण्यात आलेले होते. असे अनेक असे स्टॉल लावण्यात आलेले होते. खाण्यापिण्याचे स्टॉल, कपड्याचे, स्टेशनरी असो किंवा अनेक अशी काही गोष्टी जे असतं जसं की डाळ, गुड, अनेक असे स्टॉल लावण्यात आलेले होते. भरपूर लांबून लोक आलेले आहेत. उमरगा तालुका असेल, लोहारा तालुका असेल, धाराशिव जिल्ह्यातून आलेले आहेत. पूर्ण जिल्ह्याभरातून इथे लोक आलेले आहेत. लेडीज क्लबला हे खेळ हे पैठणीचा इथं कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. इथं अनेक असे कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेले होते. त्या माध्यमातून इथं त्याला पैठणी हे साडी वाटण्याचा इथं कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेला होता. तर आपण इथं पूर्ण विषय मी तुम्हाला दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. काय वेगळे विषय असतात नंबर दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन नावी जावळे सोबत मी अल्ताफ बुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.